UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महामंडळावर शिंदेंचेच नेते भाजप आणि अजित पवार गटाकडून अद्याप नियुक्त्या नाहीत। शिरसाट सिडको, हेमंत पाटील हळद संशोधन केंद्र तर अडसूळ अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी। जरांगे रात्री 12 वाजल्यापासून उपोषण करणार। सरकारला आता शेवटची संधी, मागण्यांची अंमलबजावणी करा। ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। भुजबळांना फक्त दंगली घडवायच्या, माझ्या एकाही माणसाला खर्चटायला नको, गृहमंत्र्यांना सांगून ठेवतो। उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा इशारा। एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज आक्रमक। पंढरपुरातील राज्यव्यापी बैठकीमध्ये संजय चौगुलेकडून विष पिण्याचा प्रयत्न। चौगुलेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत। मनसे नेते आणि सरचिटणीसांच्या बैठकीत भूमिका व्यक्त। माहीम भांडूप मागाठाण्यापैकी एका जागेवर अमित ठाकरे लढण्याची शक्यता। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता। निवडणुका 2 टप्प्यात होण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंनी निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? मोदी शहांकडून सिग्नल मिळाला की निवडणूक आयोग निर्णय घेईल, संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, पांढरा रंग सगळ्यात चांगला। अजित पवारांची प्रतिक्रिया, गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा। अनौपचारिक गप्पांवेळी गुलाबी कॅम्पेनवर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। योगेंद्र पवारांना बारामतीकरांवर लादू नका, दादांच्या कामाची तुलना नवख्या मुलाशी कशी? शरद पवारांना उद्देशून गब्बरचं आणखी एक पत्र व्हायरल। स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र। 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटप। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। जिथे जो उमेदवार जिंकणार त्यांचा दावा, जिंकण्यासाठी लढणार हेच सूत्र। 70 ते 80% जागा वाटप पूर्ण। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। शिंदे गटाचा गद्दारी, बेईमानी आणि भ्रष्टाचारातील स्ट्राईक रेट सर्वाधिक। संजय राऊतांची बोचरी टीका। ठाकरे गटासाठी निष्ठा शब्द विष्ठा झालाय। संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर जहरी टीका। निष्ठा काय असते हे ठाकरे गटानं शिकवू नये, शिरसाट यांचा हल्लाबोल। अजित पवार यांच्याकडून महायुतीमध्ये 80 ते 90 जागांची मागणी। जागा वाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची चर्चा होत असते, छगन भुजबळांचं वक्तव्य। राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, गायकवाडांनी केलं होतं वक्तव्य। आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी ठाम, माफी मागणार नाही। विरोधकांच्या टीकेनंतरही संजय गायकवाडांची आक्रमक भूमिका। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या रेड्यांना चापकानं फोडून काढणार, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यानं नवा वाद। शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीवादाचा कॅन्सर। पवारांकडून महाराष्ट्राला लुटण्याचं काम, त्यांनी हरिनामाचा जप करावा, गोपीचंद पडळकर यांची टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते TV9 मराठीच्या बाप्पाची आरती। बळीराजावरील संकट दूर कर, राज्यातील जनता सुखी, समाधानी आणि आनंदी होऊ दे, शिंदेंची गणरायाकडे प्रार्थना। पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा। कोल्हापूर, पुणे, पुणे-हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावली। मोदींची VCद्वारे उपस्थिती। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।